राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी. दुरावलेले राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी. पहिलं प्रेम आणि सगळ्यात जुन्या आठवणी जणू काजव्यासारख्या डोळ्यासमोर चमकू लागल्या. काही सुखद तर काही दुःखद. प्रेम म्हणजे काय? कदाचित हे तेव्हा एवढं कळतही नव्हतं. पण एक मुलगा अचानक माझ्या मनात घर करून गेला. अर्थात माझ्याच वर्गातला मुलगा होता. पण त्याचा आणि माझा कधी मेळ लागेल असे वाटलेही नव्हते. तो लास्ट बाकावरील खोडकर, वात्रट विद्यार्थी आणि मी पहिल्या बाकावरील हुशार, अभ्यासू विद्यार्थिनी. वर्गात असताना तो माझ्याकडे रोज बघायचा. हे मला कळत होतं, पण मी नजर चुकवत होते. कितीतरी महिने असंच चालू होतं आणि एक दिवस अचानक माझ्या चुलत भावासोबत मी त्याला पाहिलं आणि त्याची ओळख त्याने करून दिली. अगं, हा माझा मित्र तुझ्याच वर्गात आहे. झालं मग काय, ओळख झाली, मैत्री झाली. कदाचित माझ्याही मनात तेच होतं. मग अधूनमधून हाय बाय असं थोडं बोलणं सुरू झालं. एक दिवस त्याने मला प्रपोज केलं, पण मी नकार दिला. फक्त मैत्रीपर्यंत ठीक आहे असं बोलून मी त्याची समजूत काढली की स्वतःची हेच कळलं नाही. पण त्या दिवसापासून दोघे खूप चांगले मित्र झालो. एकमेकांशिवाय न बोलता दोघांनाही करमत नसायचं. शेवटी मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही. दिवसामागे दिवस सरत होते. दोघांच्यातही ओढ ही वाढत होती. भेटणं, बोलणं रोज कॉलेजमध्ये चालूच होतं. तेव्हा बाहेर जाणं, दोघंच फिरणं हे तर दूरचं. साधं बोलायचं म्हटलं तरी मनात भीती असायची. कोण बघेल की काय, घरी सांगेन की काय. एक दिवस शिक्षण पूर्ण झालं. मला बघायला स्थळं येऊ लागलं. आमच्या प्रेमाला घरातून परवानगी मिळणार नाही हे मला माहीत होतं, कारण दोघे वेगळ्या कास्टचे. मग काय, नेहमीप्रमाणेच जात आडवी आली. परंतु त्याच्या घरातून पूर्ण संमती होती. मग काय, नेहमीप्रमाणे प्रेमाचा त्याग आणि मुलगी म्हणून कर्तव्याचे पालन मी केले आणि माझ्यासाठी हे सगळे त्यानेही सहन केले. त्या दिवशी दोघांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. दोघे भेटून खूप रडलो, एकमेकांची समजूत काढली आणि एकमेकांची हिंमत बनून पुढील निर्णय स्वीकारला. तसंही दुसरा पर्याय नव्हताच आणि असला तरी आम्हाला अंमलवायचा नव्हता. माझ्या लग्नात तो माझ्यासाठी आहेर घेऊन आला होता. अर्थात ती माझी शेवटची इच्छा होती म्हणून. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत होतं आणि डोळे पाण्याने गच्च भरले होते. काहीशी ही अवस्था माझीही होतीच, पण तेव्हा दोघांनीही स्वतःला सावरले. कदाचित माझी शेवटची भेट घेण्यासाठीच तो आला होता. त्या दिवशी तो तेथून निघून गेला. ते कायमचं माझ्या आयुष्यात परत कधीच माघारी न परतण्यासाठी. पण म्हणतात ना, आठवणी विसरता येत नाहीत आणि पुसताही येत नाहीत. त्या कायम काळजात घर करून राहतात. आजही
त्या आठवणी आठवून माझे मन सुन्न सुन्न होते आणि मनात एक प्रश्नचिन्ह उभा राहते. त्याची आठवण मला आजही येते. मग त्यालाही माझी आठवण येत असेल का? जर येत असेल तर मग त्याने मला एक मित्र म्हणून भेटण्याचा किंवा माझी चौकशी करण्याचा प्रयत्न का नाही केला? की खरंच तो मला विसरला असेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. पण असं म्हणतात, काही प्रश्न हे प्रश्नच बरे वाटतात. त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न कधी करू नये, कारण यामुळे त्रास जास्त होतो. कदाचित सगळ्यांनाच. आणि म्हणूनच मी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कधी केला नाही आणि करणारही नाही. पण त्याला विसरूही शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. त्याच्या आठवणी कायम पिंपळाच्या पानासारख्या